साहिबा आए घर काहे ना, ऐसे तो सताए ना, तुझको चैन आता है साहिबा। आता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो कसं झाले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिक वरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळून जाणार। तर आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचा आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रीसेट प्लस सेकेपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इंपोर्ट करून घ्यायचे। इंपोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस असं बघायला मिळून जाणार। तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर आता इथं तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। तर मी इथं फोटो ॲड न करता व्हिडिओ क्लिप ॲड करतो, तुम्ही फोटो ॲड करू शकता। तर इथं व्हिडिओ क्लिप ॲड केल्यानंतर आता तुम्हाला पहिल्या बीटवरती यायचं आहे आणि आता इथं तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। तुम्हाला जी इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोला ॲड करायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्टीतून कट करून घ्यायचं आहे। प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियावरती यायचं आहे, फोटोवर क्लिक करायचं आहे, दुसऱ्या बीटवरती आल्यानंतर एक्स्ट्रा पार्टीतून कट करून घ्यायचं आहे। तर असे सर्व तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे। चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता काय अशा प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर आता तुम्हाला सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर खाली एक तुम्हाला लेअर दिसणार, त्या लेअरला सिलेक्ट करायचं आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। कॉपी लेअर केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। केल्यानंतर लेअरवर क्लिक करून दुसऱ्या बीटवरती यायचं आहे आणि इथं 2 नंबरचा जो ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर ह्या लेअरला खाली आणायचं आहे। काय अशा प्रकारे तुम्हाला पण असं करून घ्यायचं आहे। केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, परत सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता केल्यानंतर तुम्हाला आता परत तुम्हाला एक लेअर दिसणार, त्यावर सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता दुसऱ्या बीटवरती आल्यानंतर इथं पेस्ट लेअर करायचं आहे। केल्यानंतर हे लेअरला सगळ्यात लास्टला आणायचं आहे आणि इथं 2 नंबरचा जो ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर काही अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार। तर इथून बॅक यायचं आहे, परत सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला जो पहिल्या फोटोची लेअर दिसणार त्यावर क्लिक करून इफेक्टवरती येऊन 3 डॉटवरती जायचं आहे आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती येऊन 3 डॉटवरती यायचं आणि इथे पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। परत एक फोटो सोडायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे, तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर चला तर मी सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो। तर केल्यानंतर इथून परत बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता दुसऱ्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट पण इथून कॉपी करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला दुसऱ्या फोटो म्हणजे तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर परत एक फोटो सोडायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। चला तर मी हा इफेक्ट पण पेस्ट करून घेतो। तुम्हाला पण सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे, परत सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन केल्यानंतर खाली तुम्हाला एक 2 लेअर दिसणार, त्या 2 लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या बीटवरती यायचं आहे आणि इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला परत यायचं आहे, 5.11 सेकंदावरती यायचं आहे आणि इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। केल्यानंतर परत तुम्हाला 9.16 सेकंदावरती यायचं आहे आणि इथे पण पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काय अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार। ह्या दोन्ही लेअरला काही अशा प्रकारे खाली आणायचं आहे, बघू शकता। तर जे काही आता इथं हे लेअर आहे याला पण असं काही खाली आणायचं आहे तुमच्या प्रकारे, काही अशा प्रकारे, ठीक आहे। तर इथून बॅक यायचं आहे, परत सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता जो 2 लेअर आहे ह्या 2 लेअरला सिलेक्ट करून कॉपी लेअर करायचं आहे। परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। खाली तुम्हाला एक आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या बीटवरती यायचं आहे आणि ह्या दोन्ही लेअरला इथून कट करून घ्यायचं आहे, काही अशा प्रकारे।
तर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।